नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2023 मध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडल्या त्या आपण या व्हिडिओमध्ये जम्बो फास्ट 100 असे बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे ब. सिकंदर शेख. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे ब. वहिदा रहमान. 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला? योग्य उत्तर आहे पर्याय क ऑस्ट्रेलिया. चौथा, भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब. आर. वैशाली. 5वा प्रश्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे ड. सुरेश वाडकर. 6वा, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 मध्ये कोणास गोल्ड मेडल मिळाले? योग्य उत्तर आहे अ. वैष्णवी पाटील. 7वा, 72व्या मिस युनिव्हर्स 2023 चा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब. शेन्निस पेलासिओस. प्रश्न 8वा, महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय ड. रश्मी शुक्ला. प्रश्न 9वा, पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब. अपूर्वा अलाटकर. प्रश्न 10वा, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण बनल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय अ. सुरेखा यादव. प्रश्न 11वा, लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय ब. लिओनेल मेस्सी. 12वा प्रश्न, धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन कोठे करण्यात आले? योग्य उत्तर आहे पर्याय ड. ठाणे. 13वा प्रश्न, स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब. शुभमन गिल. प्रश्न 14वा, FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ. जर्मनी. प्रश्न 15वा, देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड. कोल्लम, केरळ. त्यानंतर प्रश्न 16वा, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा भालिंदर करंडक देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? याचं योग्य उत्तर पर्याय क. महाराष्ट्र. प्रश्न 17वा, भारतातील कोणत्या खेळाडूला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर नामांकन मिळाले आहे? याचं योग्य उत्तर पर्याय ब. नीरज चोप्रा. त्यानंतर प्रश्न 18वा, 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोणत्या शहरात होणार आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क. फरीदाबाद, हरियाणा. त्यानंतर प्रश्न 19वा, शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? याचं योग्य उत्तर पर्याय ड. नर्गिस मोहम्मदी. त्यानंतर 20वा प्रश्न, टाइम मासिकचा 2023 चा ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब. मराठवाडा साहित्य संमेलन 2023 कोणत्या ठिकाणी पार पडले? याचं योग्य उत्तर पर्याय व. गंगापूर. त्यानंतरचा 22वा प्रश्न, ICC पुरुष ODI विश्वचषक 2023 मध्ये प्लेयर ऑफ टुर्नामेंट किताब कोणी जिंकला? याचं योग्य उत्तर पर्याय ड. विराट कोहली. त्यानंतरचा 23वा प्रश्न, कोणत्या युनिव्हर्सिटीने रिज हा शब्द 2023 चा वर्ल्ड ऑफ इयर जाहीर केला आहे? याचं योग्य उत्तर पर्याय ड. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी.
त्यानंतरचा 24वा प्रश्न, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? याचे योग्य उत्तर पर्याय ब, ऑपरेशन अजय. त्यानंतरचा 25वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे 20वे राज्यपाल कोण आहेत? याचे योग्य उत्तर पर्याय रमेश बैस. त्यानंतरचा 26वा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्देश ठेवले आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क, 2025 पर्यंत. त्यानंतरचा 27वा प्रश्न, वीर गार्डियन 2023 हा हवाई दल युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? याचे योग्य उत्तर पर्याय ब, भारत आणि जपान. त्यानंतरचा 28वा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहेत? याचे योग्य उत्तर पर्याय पी.टी. उषा. त्यानंतरचा 29वा प्रश्न, प्रवीण बांदेकरांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले? याचे योग्य उत्तर पर्याय ड, उजव्या सोंडेच्या बाहुल्या. त्यानंतरचा 30वा प्रश्न, रणजी क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ब, जयदेव उनाडकट. त्यानंतरचा 31वा प्रश्न, कोणत्या दोन शहरादरम्यान जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवा सुरू झाली? याचे योग्य उत्तर पर्याय क, वाराणसी ते दिब्रुगड. त्यानंतरचा 32वा प्रश्न, पहिले मराठी विश्व संमेलन मराठी तितुका मेळावा 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? याचे योग्य उत्तर पर्याय ब, वरळी मुंबई. त्यानंतरचा 33वा प्रश्न, खालीलपैकी कोण 2023 वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ब, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा 34वा प्रश्न, देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 विषाणूचा रुग्ण आढळला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ड, केरळ. त्यानंतरचा 35वा प्रश्न, मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेता कोण ठरली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ब, रिजुल मैनी. त्यानंतरचा 36वा प्रश्न, भारतात कोठे जगातील सर्वात मोठ्या व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क, सुरत. त्यानंतरचा 37वा प्रश्न, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ड, डॅनियल बरेन बोईम व अली अबू अव्वाद. त्यानंतरचा 38वा प्रश्न, देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर याचे योग्य उत्तर पर्याय क, महाराष्ट्र. त्यानंतरचा 39वा प्रश्न, केंद्र सरकारच्या यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल आहे? याचे योग्य उत्तर पर्याय अ, महाराष्ट्र. त्यानंतरचा 40वा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 आणि फ्रेंच ओपन 2023चा पुरुष एकेरी विजेता कोण बनला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा 42वा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? याचे योग्य उत्तर पर्याय ब, दीपक केसरकर. त्यानंतरचा 43वा प्रश्न, महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका कोणती बनली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क, जालना. त्यानंतरचा 44वा प्रश्न, EPR क्रेडिट कार्ड मिळवणारी पहिली महानगरपालिका कोणती बनली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ड, इंदोर महानगरपालिका. त्यानंतरचा 45वा प्रश्न, 2023 मध्ये 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? याचे योग्य उत्तर पर्याय क, दामोदर मावजो. 46वा प्रश्न, देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या शहरात धावली?
याचे योग्य उत्तर पर्याय अ कोलकाता पश्चिम बंगाल. 47वा प्रश्न, देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? याचे योग्य उत्तर पर्याय क कोची केरळ. 48वा प्रश्न, भारताचे माजी लष्करी प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे? याचे योग्य उत्तर पर्याय 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. त्यानंतरचा 49वा प्रश्न, महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? याचे योग्य उत्तर पर्याय अ रतन टाटा. त्यानंतरचा 50वा प्रश्न, लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? याचे योग्य उत्तर पर्याय ब नरेंद्र मोदी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर पर्याय ड पर्याय अ व क दोन्ही, म्हणजेच चिराग शेट्टी, सात्विक साईराज रेंकीरेड्डी. त्यानंतरचा दुसरा प्रश्न, अर्जुन पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? याचे योग्य उत्तर वरीलपैकी सर्व. आदिती स्वामी, शीतल देवी, मोहम्मद शमी या सर्वांना 2023 अर्जुन पुरस्कार हा जाहीर झाला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, नुकतंच किती जणांना अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? योग्य उत्तर पर्याय अ 26. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ॲथलेटिक्स या खेळ प्रकारात किती जणांना अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ब 2. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क मिचेल स्टार्क. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ब हर्षल पटेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता संघ कोणता ठरला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय अ बांगलादेश. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अब्देल फताह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क इजिप्त. IPL 2024 साठी मिचेल स्टार्कला कोणत्या संघाने सर्वाधिक बोली लावून खरेदी केले आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क कोलकाता नाईट रायडर्स KKR. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय हरियाणा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याने कितव्यांदा ज्युनियर खो खो राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर पर्याय ब 8व्यांदा. पुढचा प्रश्न, 2023च्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड हरियाणा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कोणता देश FIS पुरुष ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप 2023चा विजेता ठरला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय क जर्मनी. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पदक तालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? याचे योग्य उत्तर पर्याय अ 5व्या. पुढचा प्रश्न, भारतात कोठे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र उभारण्यात आले आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ड वाराणसी. पुढचा प्रश्न, भारताच्या नवीन संसदेने एकाच दिवशी दोन्ही सभागृहाच्या एकूण किती खासदारांना निलंबित केले आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ब 78.
पुढचा प्रश्न, जाहीर झालेल्या अर्जुन पुरस्कारामध्ये कोणत्या मराठी खेळाडूचा समावेश आहे? चे योग्य उत्तर पर्याय अ, ओजस देवतळे. पुढचा प्रश्न, साखर उत्पादनात खालीलपैकी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर पर्याय ग, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, कोरोनाच्या JN1 व्हेरियंटचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कोठे आढळला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? योग्य उत्तर पर्याय ड, कुरुक्षेत्र, हरियाणा. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय ब, प्रशांत दामले. पुढचा प्रश्न, ICCच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, बाबर आझम. पुढचा प्रश्न, चर्चेत असलेला कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या राज्य सरकारचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, तेलंगणा. पुढचा प्रश्न, कॉलिंग्स डिक्शनरीने 2023 साठी कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड, AI. पुढचा प्रश्न, क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, कविता सेल्वाराज. पुढचा प्रश्न, 2024च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, इमॅन्युअल मॅक्रॉन. पुढचा प्रश्न, 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, आर वैशाली. पुढचा प्रश्न, 2023चा कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड, प्रकाश पर्येकर. पुढचा प्रश्न, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2024चा शुभारंभ कोठे होणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, पिंपरी चिंचवड, पुणे. पुढचा प्रश्न, ICCच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, केशव महाराज. पुढचा प्रश्न, थिरुवल्लूर यांना समर्पित पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, फ्रान्स. पुढचा प्रश्न, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क, कृष्णात खोत. पुढचा प्रश्न, पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार 2023 हा जाहीर झाला आहे? याचं योग्य उत्तर पर्याय क, शीतल देवी. पुढचा प्रश्न, रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? याचे योग्य उत्तर पर्याय अ, छत्तीसगड. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? योग्य उत्तर पर्याय क, नरेंद्रसिंह तोमर. पुढचा प्रश्न, तिरंदाजी या खेळासाठी कोणास अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? याचे योग्य उत्तर पर्याय ड, पर्याय अ आणि क दोन्ही, म्हणजेच आदिती स्वामी ओजस देवतळे यांची तिरंदाजी या खेळासाठी अर्जुन पुरस्कार 2023 म्हणून निवड झाली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, क्रिकेट या खेळासाठी कोणास अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? योग्य उत्तर पर्याय ब, मोहम्मद शमी. पुढचा प्रश्न, ICCच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले आहे? योग्य उत्तर पर्याय क, केशव महाराज. पुढचा प्रश्न, गोल्फ खेळासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर पर्याय क, जसकिरत सिंग. पुढचा प्रश्न, पवन कुमार आणि रितू नेगी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार 2023 हा जाहीर झाला आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय ड कबड्डी. पुढचा प्रश्न, गृह मंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ CISF. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील कोणत्या नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीचाची निर्मिती केली? योग्य उत्तर आहे पर्याय क एरंडोल. पुढचा प्रश्न, AI सेफ्टी समिट 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब ब्रिटन. पुढचा प्रश्न, कोणता देश जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क भारत. पुढचा प्रश्न, 2023च्या ब्रिटिश अकादमी बुक प्राइजची विजेता कोण बनले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब नंदिता दास. पुढचा प्रश्न, सचिन तेंडुलकर याचा देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियमवर पुतळा उभारण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय ब वानखेडे मुंबई. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील जातीय जनगणना करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ जखणगाव अहमदनगर. पुढचा प्रश्न, भारताचा नेमबाज ऐश्वर्या तोमरने 2023च्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न, मुलामुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली? योग्य उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, अपयश प्लेयर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणत्या हॉकीपटूने जिंकला? योग्य उत्तर आहे पर्याय ब हार्दिक सिंग. पुढचा प्रश्न, पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क शरद पवार. पुढचा प्रश्न, देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय अ गुजरात. पुढचा प्रश्न, चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर स्पर्धा 2023चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क डी गुकेश. पुढचा प्रश्न, ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ अंगोला. पुढचा प्रश्न, 2024च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय ब तमिळनाडू. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड मुरलीधर चांदेकर. मित्रांनो, अशा प्रकारे आपण टॉप जम्बो 100 पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.